अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। राष्ट्रवादी कांग्रेस के जिला अध्यक्ष एवं विधायक रहे हुए और जनता से चुनकर आकर विधायक बने हुए 2004-2009 के दरमियान अब्दुल्ला खान दुरानी उर्फ बाबा जानी, इन्होंने आज औरंगाबाद यानी संभाजी नगर में दोपहर 2 बजे राष्ट्रवादी शरद पवार गठ में फिर से शामिल होकर अपने आप को खुशी महसूस की है कि मैं फिर से जो 1980 से मैं शरद पवार साहब के साथ जो जुड़ा हूं और उन्हीं की वजह से इतना बड़ा आज मैं बना हूं, उनके साथ आज मेरे को काम करने का मौका मिल रहा है। ऐसा कहते हुए औरंगाबाद स्थित होने वाले कार्यक्रम में उन्होंने जाहिर प्रवेश लेकर शरद पवार गठ में शामिल हो गए, जिसके कारण अजीत दादा पवार राष्ट्रवादी गठ को बड़ा झटका लगा है। परभनी जिले का एक मुस्लिम नेता, चेहरा पहचाने जाने वाला और जो जनता में से चुनकर आया ऐसा विधायक रहे हुए बाबा जानी दुरानी, इन्होंने आज प्रवेश करने से जनता के अंदर और नागरिकों में एक अलग सा माहौल दिखाई दे रहा है। इससे परभनी जिले का इतिहास बदलेगा आने वाले विधानसभा में, ऐसा सुनने को मिल रहा है। इस समय उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। अंडर वाटर टनल, फिश एक्वेरियम और मेला, भारत का सबसे बड़ा कार्निवल, कई मछलियों को नजदीक से देखने का सुनहरा मौका। पूरे फैमिली के साथ आइए और खिलौने का मजा उठाइए। फिश एक्वेरियम को नजदीक से देखिए। मछलियों की कई वैरायटियाँ, बड़े से बड़े और छोटी से छोटी मछलियाँ। ठिकान नूतन ग्राउंड, दरगाह रोड, परभनी। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग, कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित, अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। गेल्या काही कालावधीपासून आपल्या दुसऱ्या गटात होते। काल साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भेट घेतलेली आहे। आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं बाबा जानी दुरानी साहेबांच्या ठिकाणी पक्षात पुनर्प्रवेश होत आहे। मी साहेबांना विनंती करतो की साहेबांचा प्रवेश करावा। उपस्थित आणि आपले संपर्क मंत्री, माजी मंत्री आमदार राजेश भाई टोपे यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार झाले। अधिक वेळ न घालवता आपल्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय राजेश भाई टोपे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावे। मला वाटतं सवेरे का भूला अगर शाम को वापस आता है तो उसे भूला नहीं कहते। तो ऐसे हमारे हर दिल अजीज मित्र और हमारे पाथरी और घनसाओंगे में बहुत ज्यादा कुछ फर्क नहीं, तो हमारी मैं शेजारी बोलूंगा, तो आप जरूर आइए और मार्गदर्शन कीजिए। धन्यवाद। आइए आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे औरंगाबाद जिल्ह्याचे मीटिंगचे निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते, आदरणीय साहेब, माजी मंत्री माननीय राजेश भैया टोपे साहेब, जीवनराव गोरे साहेब, जयसिंगराव गायकवाड साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, सर्व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब गटाचे विविध सेलचे पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो आणि तरुण मित्रांनो,
कुछ तो मजबूरियां रही होंगी, वरना कोई बेवफा नहीं होता। पण माझी अशी काही मजबुरी नव्हती। मी साहेबाच्या नेतृत्वाखाली 1980 पासून काम करीत आलो। साहेबाचे चरख्याच्या चिन्हापासून घडीच्या चिन्हापर्यंत साहेबासोबतच राहिलो। मराठवाड्यात फक्त 3 नगरपालिका होत्या। पाथरीची एक होती, परतुर्ती वैजनाथराव आकाप साहेबाची एक होती, आणि त्याच्यानंतर उस्मानाबादची डॉक्टर पद्मसिंग पाटीलचे 3 नगरपालिका एस काँग्रेसचे मराठवाड्यामध्ये निवडून आले होते। आणि तेव्हापासून 85 पासून पाथरीची नगरपालिकाच्या माझ्या नेतृत्वाखालीच आहे। पंचायत समिती आहे, मार्केट कमिटी आहे, जिल्हा परिषद वर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा भगवा आम्ही 10 वर्ष फडकेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद परभणी जिल्ह्यामध्ये लय मोठी ताकद त्या ठिकाणी आहे। पक्ष फुटल्याबरोबर मी साहेबासोबतच राहिलो। पण 1-2 महिन्यानंतर काय कारणास्तव काही लोकांचे सांगण्याहून, जसा राजेश भैया ने सांगितले की सुबह का बोला शाम को घर आया तो उसको बोला नहीं कहते। मगर मी एवढंच सांगेन, साहेबाला सोडून गेलेले अनेक लोक मी आपल्या जीवनामध्ये पाहिले, ते पुन्हा विधान भवनाच्या परिसरामध्ये दिसले नाही। ते शून्य झाले। बरं झालं साहेब, मी शून्य होण्याचा आधी झालो। मी आपल्याला एकच संदेश या ठिकाणी आमच्या सगळ्या मित्र कंपन्या देऊ इच्छितो। और जब उभरेगा उभारा दे के मारेगा, और जब उभरेगा उभारा दे के मारेगा, सुनो है मछलियों तुमको चारा दे के मारेगा, सुना है अच्छे दिन भी आने वाले हैं, बड़ा चालाक दुश्मन है सहारा दे के मारेगा। आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही देशाचे चित्र पाहिला। आज लोकांची मानसिकता अशी होती की जे पक्ष जे लोक भारतीय जनता पक्ष, जातीवादी पक्ष आणि इतर पक्षासोबत गेले, लोकांना त्याला शून्य केलं। साहेब 5 वर्ष लोकांनी परिवर्तन केलं, केंद्रामध्ये मोदीचे सरकार दिलं, दुसरे 5 वर्षामध्ये पुलवामाचं प्रकरण घडलं, त्याच्या आधारावर पुन्हा एकदा सरकार आली। पण देशामध्ये 10 वर्षामध्ये एवढा जातीवाद पसरला, एवढा धर्मवाद पसरला, एक प्रधानमंत्री एक मुख्यमंत्रीला असं शोभत नाही असेल या ठिकाणी कालच्या लोकसभेला प्रधानमंत्र्यांचे भाषण झाले। आज मुस्लिम समाज फार अपेक्षेने आपल्याकडे पाहतो की मुस्लिम समाजाला, मायनॉरिटी समाजाला कोणीतरी त्याच्या पाठीवर हात फिरवणारा व्यक्ती पाहिजे, त्याला मदत करणारा व्यक्ती पाहिजे। काय मिळाला तरी चालत नाही, पण मुस्लिम समाजाला या ठिकाणी एक चांगले भावनाने पाहणारा नेतृत्व पवार साहेबांचं, आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे देशामध्ये राज्यामध्ये निश्चितपणे साहेब किती वर्ष झाले तर देशातली सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय तुमचं आयुष्य, मैं तो अल्लाह से दुआ करूंगा कि जब तक देश का परिवर्तन नहीं होता आप हयात रहेंगे। मैं यही गुजारिश करूंगा, ज्यादा वक्त नहीं है, राजेश भैया ने बोला मुख्तसर बात करूं, नहीं तो मैं बहुत दिल की भड़ास यहाँ निकालना चाहता था। बोला 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 मरे नहीं तो बोला मरे बोला बोला बोला। पवार साहब का नेतृत्व एक ऐसा नेतृत्व है कि जिसने इस राज्य में पवार साहब जब मुख्यमंत्री थे कि उन्होंने पहला फैसला लिया था
जब मेरे को मत का अधिकार मिला था और पहला मत मैंने चरखे को डाला था और हमारे पाथरी विधानसभा मतदार से में दरोगा पाटिल झोड़गांव को हमने चुन के लाए। 85 में चरखे का उम्मीदवार पात्रीकर साहब यहाँ बैठा है, उनको मालूम है। 85 में दूसरा उम्मीदवार हमने दिगंबर वडीकर को चुन के लाया। उसके बाद राष्ट्रवादी काँग्रेस बनने के बाद मेरे राजकीय जीवन में, माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मला मिळालं केवळ साहेबांमुळे मिळालं। पण मला कुठे खंत वाटते की मी साहेबा सोडून गेलंच कसं। अनेक कार्यकर्ते माझे सहकारी मला म्हणत होते की तुम्ही असा कसा निर्णय घेतला, तुम्ही असा कसा निर्णय घेतला, ते सारखा मला बोलत होते। आता मला जाण्यासाठी मला आता वाट तरी शोधावं लागेल, कसं यावं म्हणून कसं जावं, मी हे प्रयत्नात होतो। आधी माझ्या मनामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी चित्र पाहिला की सगळ्या देशामध्ये आणि विशेष करून मुस्लिम, दलित, मराठा हे सगळे समाजामध्ये परिवर्तन पाहिजे होते। आणि हे बारीची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लोकांनी हातात घेतली, लोकांनीच निवडणूक हातात घेतली। म्हणून आज भविष्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे। अनेक पत्रकार मला विचारत होते की तुम्हाला काही साहेबाने तुमची आमदारकी आधी गेली, तुम्ही दोनदा मी विधान परिषदेवर गेलो, साहेबांमुळे गेलो। विधान परिषदेचं मला तिकीट मिळालं, पाथरीचा मी आमदार झालो, साहेबांमुळे झालो। साहेबांनी मला सारखा या ठिकाणी कधी डावललं नाही। माझ्या मनामध्ये कुठेतरी बेमानी जे झाली असेल तर मला खंत वाटत होत की मी साहेबाला कसं सोडलं। मला कधी कधी विचार करीत होतो मी एकटा असताना सुद्धा की साहेबाबरोबर मी आता साहेबाला परभणीने आले तर मी असा विचार केला होता की मी डायरेक्ट जाऊन गव्हाणे साहेबाला सांगायचं, डायरेक्ट साहेबाला भेटायचं। पण सुद्धा चांगला झालं की जीवनराव गोरे साहेबांनी मला सांगितलं आणि ते आमचे जुने पद्मसिंग पाटील, जीवनराव गोरे, आमचे पद्मसिंग पाटील काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यामध्ये आम्ही सातत्याने काम केलं, यस काँग्रेस वाढविली। पण मला एवढंच सांगायचं की भविष्याच्या राजकारणामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे राज्याचा सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, याचं मला खात्री आहे। आणि साहेब मला जे जिम्मेदारी पक्ष बांधणीसाठी, पक्ष संघटना वाढवण्यासाठी, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मला जे काही जबाबदारी, एक पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जे काही जबाबदारी आपण देते निश्चितपणे ते एड़ी चोटी का जोर लगा के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गट को मजबूत करने का काम भविष्य में मैं निश्चितपणे करूंगा। मराठवाडा असो किंवा महाराष्ट्र असो, सातत्याने माझा प्रयत्न राहील की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार हे जातीने मजबूत आणि हे पक्ष राज्यातला नंबर 1चा पक्ष। हे जसं की आपण लोकसभेच्या 10 जागांमध्ये आपण 8 जागा जिंकले, 2 जागा आपल्या चुकीच्या त्या ठिकाणी चिन्हामुळे गेले। पण आम्ही जरी कुठं असलो तर आम्ही आतून साहेबासोबतच होतो, साहेबासोबतच आम्ही त्या ठिकाणी मदत करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे। कारण की मुस्लिम समाजामध्ये, दलित समाजामध्ये अजिबात हे मानसिकता नव्हती की जे जे पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर गेले, जे जे नेते त्या ठिकाणी गेले, त्याला मतदान करण्याची, त्याला मदत करण्याची समाजामध्ये अजिबात मानसिकता नाही। मुस्लिम समाजाचे मी आमच्या उलमाचा, आमच्या लोकांचा सारखा माझ्यावर प्रेशर होता की तुम्ही साहेबासोबत जा। सारखा आमचे लोक सुद्धा मला सांगायचे की तुम्ही हे निर्णय तुमचा चुकला आणि तुम्ही साहेबासोबत राहायला पाहिजे। असं टाइमला तर मला अत्यंत आज मनापासून मला काय मिळो का मत मिळो, पण जे माणसाने मला मोठा केलं त्याच्याबरोबर राहण्याची पुन्हा मला संधी मिळाली, जे माणसाने मला ताकद दिली, जे माणसामुळे मी आज आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरलो, महाराष्ट्रामध्ये वावरलो, हे गोष्टीचा मला तेवढ्यासारखा खंत राहील। पण मी निश्चितपणे एवढा सांगतो की याची परतफेड मी पक्षामध्ये व्याजाला सुरुवात करणार आहे, याची मी आपल्याला त्या ठिकाणी खात्री देतो। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट हे कसं राज्यामध्ये मजबूत होईल, कसं याच्यामध्ये जास्तीत जास्त आपले आमदार निवडून येतील, कसं जास्तीत जास्त आपली सरकार, आपली सत्ता राज्यामध्ये येईल, याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेल, एवढंच या निमित्ताने सांगतो। आणि मी
साहेबाला पुन्हा पक्षामध्ये मी गेल्याबरोबर साहेबांनी मला भोजन मठाने माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी साहेबाचा ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब दुराणी. मी राजेश भाई यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्ग आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, मंचावर उपस्थित आदरणीय जयसिंग काका, कदम साहेब, सुधाकर दादा, किशोर पाटील साहेब, संजय वागचौरे साहेब, रंगनाथ नाना, द्वारकादास भाऊ, विलासराव चव्हाण, इलियास किरमाणीजी, मुस्ताक अहमदजी, मोतीलालजी जगताप, छायाताई, खरेताई, बऱ्याच सगळे तालुका अध्यक्ष, सगळे या ठिकाणी बसलेले सगळे मान्यवर आणि आमचे बाबूरावजी कदम साहेब, MGMचे सर्व उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेमी मंडळी, आत्ताच ज्यांचा प्रवेश आपण सगळ्यांनी केला ते आमचे स्नेही मित्र आणि आता जसं म्हणालो की आपले सध्याचे विधान परिषदेचे सदस्य आदरणीय बाबाजानी दुराणीजी, बंधू, या ठिकाणी उपस्थित सगळेच वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, पत्रकार बांधवांनो, मित्रांनो, आज पवार साहेब एका पुस्तकाच्या विमोचनाच्या कार्यक्रमाला येणार होते आणि त्यामध्ये आपल्याला एवढी चांगली संधी छत्रपती संभाजीनगरकरांना मिळतीये की आपल्या पक्षाचे अध्यक्ष आज शहरामध्ये आहेत आणि आपण आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन त्यांचं घ्यायचं. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास. हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ. पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे. हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे. पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए. चेहरे के दाग धब्बे, कील मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने. एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी. 8421522947, 8669131304. मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक. देसी जड़ी बूटियों से इलाज का एकमात्र केंद्र हकीम मौलाना उबैदुर रहमानी मिसबाही, इनका नूरी शिफा खाना. हर स्टेज का कैंसर, किडनी की खराबी, लीवर की खराबी, हर तरह का शुगर, बालों की हर तरह की समस्या, पीत व किडनी की पथरी, बवासीर, हर्निया, अपेंडिक्स, बीपी की कमी व ज्यादती, पीलिया, हर तरह का चर्म रोग, हर तरह का पेट रोग, सफेद दाग, साटिका, यूरिक एसिड, हार्ट, डिप्रेशन, अल्सर, नाक, कान, गले की बीमारी, आँख की हर तरह की समस्या, टॉन्सिल, हर तरह का न्यूरो रोग, मिर्गी, खून की कमी, हर तरह का ट्यूमर आदि का इलाज सफलतापूर्वक किया जाता है. पता बलरामपुर चौराहा से चौक रोड, बैरागी कॉलोनी, तुलसीपुर, जनपद बलरामपुर, यूपी. तुलसीपुर में मिलने का समय सुबह 11 बजे से 6 बजे तक हर माह की 1 तारीख से 20 तारीख तक रहेगा. परभनी में मिलने का समय सुबह 10 बजे से रात 10 बजे तक हर महीने के आखिरी हफ्ता 23 तारीख से 30 तारीख तक रहेगा. परभनी का पता दरगाह रोड, आजम चौक से आगे, तवक्कल मेडिकल के करीब, परभनी, महाराष्ट्र. अधिक जानकारी के लिए मोबाइल पर संपर्क करें. मोबाइल नंबर 9793041936, 9175546259. हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें, सब्सक्राइब करना ना भूलें और बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि हमारी ली हुई न्यूज़ सबसे पहले आप तक पहुंच सके. और साथ ही साथ फेसबुक पे हमें फॉलो करें.